मुक्त रस्ता झालाच पाहिजे, भूमिपुत्र संघटना जिंदाबाद। हम सब एक है। भूमिपुत्र संघटनेचा आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आज कलेक्टर ऑफिसच्या समोर भूमिपुत्र संघटना आमरण उपोषण करत आहेत। आपण पाहू शकता की रस्त्याला जे व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे, रस्त्याला ट्रॅफिक जाम असते, टोल चालू आहेत आणि अनेक वेळेस तक्रारी दिल्या मात्र प्रशासन अद्याप ही तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे। त्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकता आणि कलेक्टर किंवा संबंधित प्रशासन यावर लक्ष देते की नाही हे आपल्याला पाहावे लागेल। आपण जे आंदोलनास बसला आहात तर काय कारण आहे आणि पुढे तुम्हाला कोण अधिकारी वगैरे आतापर्यंत आले का भेटायला, काय याच्याबद्दल? आम्हाला कुठलेही अधिकारी भेटायला आलेले नाही। आम्ही पत्र देऊन गेले 15 दिवस उलटून गेले। त्याच्यापूर्वी आम्ही वाड्याला बसणार होतो, वाड्यालाही पत्र दिलं तर कुठलाही अधिकारी भेटायला आला नाही। काही लोकांनी फोनवर बोलणं केलं, आमच्याकडे भेटायला या तुम्ही, आम्ही तुमच्याकडे काय यायचो? आम्ही त्यांना सरळ उत्तर दिलं की ज्या काय आमच्या पालघर जिल्ह्याच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही पालघरला 15/7/2024 रोजी उपोषणाला बसतो। तेव्हा तिथे जे काय आमचे मुद्दे आहेत तेव्हा तुम्ही आमच्याकडून ऐकून घ्या आणि त्याला जे काही मार्ग असतील ते मार्ग सांगा, तेव्हाच आम्ही इथून हटू असं आम्ही अशा पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे। मला हे जे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती व्हाईट टॉपिंगचं जे काम चालू आहे, व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंटची चादर रस्त्याला मारण्याचं काम जे चालू आहे, आपल्या शुद्ध मराठी भाषेत बोललं तर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि ही एक गुजरातची कंपनी आहे निर्मल इन्फ्रा, या कंपनीने हे काम घेतलेलं आहे। आपण बघितलं तर माझ्या अर्थाने आम्ही मुंबई नाशिक जो रोड आहे त्या रोडला पण आम्ही गेलेले, त्या रोडला जे काम चालू आहे ते आणि हे काम याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। व्हाईट टॉपिंगमुळे इकडे तिकडे एकही अपघात झालेला नाही आहे मुंबई नाशिक रोडला, पण व्हाईट टॉपिंगमुळे याच रोडला मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आतापर्यंत 40 फॅटल झालेले आहेत, 40 जणांचे जीव गेलेले आहेत पूर्ण महामार्गावरती आणि व्यापारी वर्गाचं तर अतोनात नुकसान झालेलं आहे। परवा दिवशी एक मीटिंग झाली सोमवारी, त्या मीटिंगमध्ये व्यापारी वर्ग जे आहेत बोईसरमधले टीमा त्यांनी सांगितलं की 500 करोडच्या कामासाठी आमचे 1000 करोड रुपये नुकसान झालेलं आहे। म्हणजे आपण पाहू शकतात किती मोठं प्रमाणात नुकसान आहे आणि हे नुकसान अजून 6 महिने वाढण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही एकच मुद्दा घेतलेला आहे आता की तात्काळ या महामार्गावरती जी टोल वसुली चालू आहे, जी डकेती चालू आहे यांची, ती तात्काळ बंद करावी। टोल बंद झाला तर खूपच व्यापारी वर्गाला आणि इतर वर्गालाही थोडी सहानुभूती मिळेल आणि आर्थिक भूर्दंड कमी होईल। आणि माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये त्यांच्या भाषणामध्येही सांगितलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयही आहे की ज्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे तेथे तुम्ही टोल वसुली करू शकत नाहीत। आणि आपण बघितलं तर या रस्त्यावरती 2 टोल नाके आहेत, एक चारोटी आणि एक खानिवडा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती टोल वसुली चालू आहे। जर ही टोल वसुली आता तात्काळ बंद नाही झाली आणि ती बंद व्हावी म्हणून आम्ही उपोषणाला बसलेले आहे। आम्ही आमरण उपोषण करतो आहे, सरकारी अधिकाऱ्यांच्या कोणाचेही फोन नाही। आता बघू किती दिवस आम्हाला उपोषण करावं लागते। जसजसं आमचं उपोषण वाढत जाणार आहे तसतसं हे आंदोलक होत जाणार आहे। आम्हाला खूप लोकांनी आम्हाला त्या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे। काही संघटना आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, व्यापारी संघटना आहेत त्यांनीही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि माथाडीचे एक आता आलेले माथाडी संघटना त्यांनीही आपल्याला तात्काळ पाठिंबा दिलेला आहे आणि व्यापारी वर्गाने दिलेला आहे। कारण का सर्वात मोठं ट्रान्सपोर्टरचं जे नुकसान होते व्यापारी वर्गाचं, कंपन्यांचं जे नुकसान होते ते मोठ्या प्रमाणात आहे। आपण आंदोलनात सहभागी झाल्यात, काय प्रकार आहे नक्की, काय म्हणायचं आपल्याला? नमस्कार, मी ऑल इंडिया वाहन चालक महासंघ गुजरात महामार्गाचा प्रवक्ता हरभजनसिंग गंगाडे बोलतोय। आपण म्हटल्याप्रमाणे हे महामार्गावर NH-48वर आता व्हाईट टॉपिंग करतेवेळी अतिशय प्रवाशांचे हाल झालेले आहेत। व्हाईट टॉपिंगचं नियोजन शून्य कारभार आहे, क्वालिटी पण बरोबर नाही आहे। आत्ताच खड्डे पडायला सुरुवात होऊन दुर्घटना घडत आहेत, रोज गाड्या बंद होऊन तासनतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। ॲम्ब्युलन्स, शाळेची मुलं, नोकरवर्ग हे सगळे तात्काळ तासनतास
वाहनामध्ये बसून आणि आपलं काम सोडून त्याचं नुकसान भोगत आहेत. डिझेल पेट्रोलचा अपव्यय होतो, गाड्या बंद पडतात, गाड्यांचे नुकसान होतात, वेळीच रुग्ण जर पोहोचला नाही दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नाही तर दगावतात. म्हणजे हे त्यांच्या फायद्यासाठी जनतेने किती अजून हाल सोसायचे, ह्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरून यांनी जबरदस्तीने हा व्हाईट टॉपिंगचा प्रकार लादलेला आहे. यासाठी आमच्या भागातल्या सर्व संघटना एकत्रित येऊन मोठं आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आम्ही इथे सुरुवात केलेली आहे. आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. जर टोल नाके बंद केले तरच हे आमरण उपोषण संपेल किंवा उठवण्यात येईल. तोपर्यंत आम्ही इथून आमरण उपोषण संपणार असं जाहीर करणार नाहीत. सरकारने संज्ञान घेऊन तात्काळ दोन्ही टोल नाके बंद करावे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.